शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह गाडगे यांनी गडिंग्लजमध्ये आज नागरिकांची भेटीगाठी घेतली आहे। राजे बँकेमध्ये आज सर्व नागरिक त्यांना भेटत आहेत। त्यांच्याविषयी त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया। राजे नमस्कार। आपण महायुतीमधून महाविकास आघाडीत प्रवेश केला। आपण विविध गावात भेटी देत आहे, नागरिकांना भेटताय। नागरिकांना आपल्याबद्दलचा प्रतिसाद कसा वाटतो? सर्वप्रथम आपल्या सगळ्या दिवसांना स्वागत करतो आणि आपले आभार व्यक्त करतो। चांगला प्रतिसाद आहे लोकांमध्ये। आज आपण बघितलं की संध्याकाळपासून भरपूर लोक आज गाठीभेटीला आलेली। दुपारी 4:30 वाजे 5 वाजेपासून इथं आहे आणि आता 8:30-9 वाजले, अजून लोक भेटणार आहेत। लोकांना येणाऱ्या परिवर्तनामध्ये विश्वास बसलेला आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे। राजे, त्याच पद्धतीने माझा पुढचा प्रश्न, आपण विविध टीव्ही चॅनल्सला वगैरे मुलाखती दिला, यामध्ये आपण आमदार लोकसेवक हा शब्द वापरला, पण इतरांना आमदार किंवा मंत्री म्हणून स्वतःला घेण्यात एक मोठं समाधान वाटत असतं। आपण लोकसेवक हा शब्द वापरला, याचं कारण काय? माझ्या घराण्यामध्ये लोकांचं सेवा करण्यामध्ये माझ्या रक्तात ते आहे। आणि शेवटी आमदार काय असतो? लोकसेवक असतो, आता नगरसेवक असतो, ग्रामपंचायत सदस्य असते, ही सगळी काय लोकांची सेवा करण्यासाठीच आपण आहोत। त्याच्यामध्ये लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्याच्यामुळे मी स्वतःला लोकसेवक म्हणून संबोधित। त्याच पद्धतीने राजे, माझा पुढचा प्रश्न गडिंग्लज विषय आहे। गडिंग्लजमधून संकेश्वर बांधा हा राष्ट्रीय महामार्ग नुकताच झालेला आहे, पण याच्यावरचे पतदिवे गेल्या 4 महिन्यापासून बंद आहे। कोणी लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। पण गणेशोत्सवामध्ये एक सर्वपक्षीयांनी आंदोलन केलं, त्यामध्ये 10 दिवस हा प्रश्न मिटला। तात्पुरता जनरेटरवरती लाईट सुरू करण्यात आल्या, त्यानंतर ते जनरेटर परत काढून नेलं। आपल्या माध्यमातून याच्यासाठी काय प्रयत्न केले? निश्चित तो महत्त्वाचा विषय आहे। या हायवेचा तो एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि सर्व पक्ष सगळ्यांनी आंदोलन केलं, आमचे पण कार्यकर्त्यामध्ये होते। मला असं वाटतं त्याच्यावर रिक्वायर्ड अथॉरिटी आणि त्याच्यामध्ये नीट पारापार करून हा हायवे भाग महत्त्वपूर्ण आहे, या भागाच्या टुरिझमसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे लाईट सेवा ही सर्व पण त्याच्यातला विषय एक पाठपुरावा येत्या काळामध्ये आपण करू। त्याच पद्धतीने राजे, माझा पुढचा प्रश्न आहे, मी गडिंग्लज MIDC विषयी आपल्याला सातत्याने बोलत होतो। गडिंग्लज MIDC मध्ये एकही मोठा उद्योगधंद्याचा प्रकल्प आलेला नाही। इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही, बेरोजगार मिळत आहेत, त्यामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। त्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न होतो? एक सगळ्यात महत्त्वाचं बाब की स्वर्गीय बाबासाहेब गोटेकर साहेबांनी या MIDC भूमिपूजन केलं। दुर्दैवाने या भागामध्ये मतदारसंघामध्ये गडिंग्लज झाल्यापासून त्याचा पाठपुरावा झाला नाही। गडिंग्लज MIDC जी आहे फक्त गडिंग्लज आणि कडगाव बोलण्याचा विषय येत नाही। उत्तर जिल्हा परिषदेमध्ये बहुतांशी लोक जी मुंबईमध्ये काम करतात, जर हे MIDC डेव्हलप झाले तर इथं रोजगार तयार होईल। आपली मुलं ज्या खोलीमध्ये राहतात त्यांना 3-3 शिफ्टमध्ये काम करावं लागतं, कारण एका वेळी 25 लोक एका वेळी एका खोलीत झोपू शकत नाही, म्हणून त्यांना 3-3 शिफ्ट काम करावं लागतं। त्या पगारामध्ये तिथं मुंबईत काम करतात, त्याच पगारामध्ये कमी 15,000 पगारामध्ये इथं आपल्याला नोकरी करून दिली, त्या लोकांना मला वाटतं इथंच आपल्याकडे एक संधी निर्माण होईल। आता जसं केरम पाटलांची घाडगे पाटील इंडस्ट्री इथं एक प्रोजेक्ट करायला लागले, त्यांनाही मी भेटी दिली। येत्या काळामध्ये असे आणखी प्रोजेक्ट्स आपण गडिंग्लज MIDC मध्ये आणू शकतो। मला असं वाटतं की गडिंग्लज MIDC एक चांगलं डेव्हलप होईल। लॉजिस्टिक सपोर्ट याच्याबद्दल आपण जास्त स्ट्रेस केलं पाहिजे की लॉजिस्टिक सपोर्ट इंडस्ट्रीला कसे देऊ, आणि एकदा इंडस्ट्रीला पटलं आणि हा हायवे पण जो होतो, हा हायवे पण इंडस्ट्री मला वाटतं MIDCला फार उपयोगी पडेल। तर याचं दोघांचं कॉम्बिनेशन आपण केलं तर ड्रेन जे आपल्या याच्यामध्ये एरियामध्ये होतोय ते आपण थांबवू शकतो। राजा, त्याच पद्धतीने माझा एक पुढचा प्रश्न आहे, आपण विविध टीव्ही चॅनल्सला मुलाखती देत असताना कागदचं एक विजन मांडलं, आयडॉल विजन मांडलं, त्यामधून लोकांच्यात एक वेगळा संदेश गेलेला आहे। आपण गडिंग्लजच्या विजनसाठी काय प्रयत्न करा? मी त्या विजनमध्ये 2-3 गोष्टी आवर्जून गडिंग्लजसाठी बोललो। मी सर्वप्रथम उत्तरबद्दल बोललो की जे आंबेवर धरण झाले त्याच्या बॅकवॉटर्समधून आपण लिफ्ट इरिगेशन करून पाणी डोंगरावरच्या गावाकडे पोहोचलं पाहिजे। आपलं जे 100 बेडचं हॉस्पिटल आहे त्याला एक्सपान्शन केलं पाहिजे, त्याचा एक विजन मी मांडलेला आहे। उत्तूर आणि ग्रामीण भागामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे, आरोग्य केंद्र आहे, त्यांच्यासाठी पैसे आपण उपलब्ध करून दिले पाहिजे। जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय पवारकडून कडगावमध्ये आपण ग्रामीण रुग्णालयासाठी पैसे आणले होते, ते राजकारणामुळे पैसे थांबले। मला वाटतं मेडिकल सुविधामध्ये आपण जर ग्रामीण भागामध्ये मेडिकल सर्व्हिसेस स्ट्रॉंग केले तर त्याचा आपला उपयोग होईल। MIDC मध्ये मी ऑलरेडी आपल्याला विषय सांगितला होता। तर या एरियामध्ये गडिंग्लज उत्तूरमध्ये आणि स्कूल डिजिटलायझेशन याला प्राधान्य मी उत्तूर आणि गडिंग्लजलाच दिलेलं आहे। त्याचबरोबर राजे, माझा शेवटचा प्रश्न विचारतोय, आमच्या या सत्यवार्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करा?
शेजार हे माझे मतदार नसून माझे कुटुंबाचे सदस्य आहेत. मी लोकांकडून आशीर्वाद मागतो, मतदान मागत नाही. आणि येत्या काळामध्ये लोकच हे परिवर्तन घडवून आपली सत्ता आपल्या हातामध्ये घेऊन आपलं एक परिवर्तन घडवतील याचा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. तर आता आपल्यासोबत हे शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश समरजितसिंह घाटगे बोलत होते. त्यांनी गडिंग्लज विषयी एक विजन मांडलेला आहे आणि त्यामुळे मी आमदार नसून मला लोकसेवक म्हणून आपला आशीर्वाद द्यावा अशी त्यांनी लोकांना विनंती केलेली आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी, गडिंग्लज. त्याचबरोबर सत्यवार्ता न्यूजच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवार्ता न्यूज यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.